Hello friends. If omega is a complex square root of unity and determinant of matrix A equal to omega 0 0 omega, then find the value of A inverse. खूप सोपं आहे गाईज. A इनवर्स आपण ॲडजॉइंट मेथडने सुद्धा काढू शकतो. इथं डिटरमिनंट ऑफ आपलं मॅट्रिक्स दिलं आहे 2/2 मॅट्रिक्स. सो A इनवर्सचा काय फॉर्म्युला आहे? A इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. आता इथं 2/2 मॅट्रिक्स आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो. तर A इनवर्स काय येणार आहे? पहिल्यांदा डिटरमिनंट ऑफ A फाइंड करून घेऊया. डिटरमिनंट ऑफ A इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज ओमेगा इंटू ओमेगा विल बी ओमेगा स्क्वेअर मायनस 0 विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हा आला आपला डिटरमिनंट ऑफ A. आता मला सांगा आपला A इनवर्स काय येईल? A इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A दॅट इज ओमेगा स्क्वेअर. ॲडजॉइंट A कसा काढतो आपण? 2/2 मॅट्रिक्सचा. सिंपल गाईज, एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स अँड चेंज द साइन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स. एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स मीन्स ओमेगा इंटू ओमेगा. सो आता ओमेगा ओमेगा एक्सचेंज केले तरी सेमच येणार आहे. आणि चेंज द साइन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स मीन्स 0,0 ओनली. ठीक आहे. आता ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं ओमेगा स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट, तर काय येणार आहे गाईज? तर ते येईल तुमचं 1/ओमेगा 0 0 1/ओमेगा. हे झालं तुमचं A इनवर्स. ठीक आहे. आता तुम्ही त्याच A इनवर्सला असं करू शकता का? ओमेगा क्यूबनं मल्टिप्लाय करा. जस्ट मल्टिप्लाय बाय ओमेगा क्यूब बोथ साइड. सो यू विल बी गेटिंग ओमेगा स्क्वेअर 0 0 ओमेगा स्क्वेअर. आता फक्त काय केलं आहे आपल्याला? ह्या मॅट्रिक्सला आपण ओमेगा क्यूबनं मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे. मल्टिप्लाय डिवाइड केलं इनडायरेक्टली, कारण की आपल्याला माहिती आहे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 मल्टिप्लाय केलं तर एखाद्या मॅट्रिक्सला फरक पडतो का? तर नाही. म्हणून आपण ओमेगा क्यूबनं मल्टिप्लाय केलं आहे. आता ही व्हॅल्यू कशाच्या इक्वल आहे? सो गाईज ओमेगा स्क्वेअर 0 ओमेगा. आता हा मॅट्रिक्स काय आहे आपला? A ओमेगा 0 0 ओमेगा. पण त्या जागेवर जर ओमेगा स्क्वेअर इंटू 0 ओमेगा स्क्वेअर असेल, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू असेल आपली A स्क्वेअर. कळालं का? ह्याची व्हॅल्यू आली A स्क्वेअर. म्हणजेच आपला A इनवर्स इज इक्वल टू A स्क्वेअर. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. थँक्यू.